तर हे बघू शकता किती छान टेक्स्चर आलेले आहे. खाल्ल्यानंतर इतका मस्त ऑरेंजचा फ्लेवर उतरला आहे त्यामध्ये. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे ही ऑरेंज बर्फी. मस्त अशी नागपूरला जशी फेमस आहे संत्र्याची बर्फी तशीच बनवलेली आहे आणि एकदम झटपट बनते आणि खूप सोपी पद्धत आहे. बघू शकता किती मस्त झालेली टेक्स्चर, खूप छान बनलेली आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर सध्या बाजारामध्ये खूप छान संत्री मिळत आहेत, तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हालाही आवडेल व्हिडिओ. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनावरती क्लिक करा. मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज आपण बनवतोय संत्रीची बर्फी. त्यासाठी हे घेतलेली आहे मी 1 किलो संत्री. तर आपल्याला ह्याला सोलून घ्यायचं आहे. झटपट बनते आणि एकदम स्वादिष्ट. नागपूरची जशी मिळते तशीच आपल्याला घरीच बनवायची. तर एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करू. तर काय करायचं, ही संत्री आहे आपल्याला सोलून घ्यायची अशी. अशाच प्रकारे सर्व संत्री सोलून घ्यायचे. तर हे संत्री सर्व सोलून घेतलेत. आता त्यामधील आपल्याला गर काढून घ्यायचं आहे. फक्त असे हे काढायचे आणि ह्याच्यावरचे हे सर्व काढून घ्यायचे, बिया आणि हे मागचं जे साल असतं ना ते पण जेवढं काढता येईल तेवढं काढून घ्यायचं. त्यासाठी हे सर्व काढून घ्यायचं आपल्याला. ही प्रोसेस थोडीशी किचकट आहे, वेळ लागतो, पण आपली बर्फी छान बनते. तर हे अशाच प्रकारे आपल्याला सर्व गर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. पाठीमागचा पांढरा भाग बिलकुल जाऊ नाही गेला नाही पाहिजे, नाहीतर आपल्या बर्फीची टेस्ट बिघडते. तर आता मी सर्व हे सोलून घेणार आहे व्यवस्थित. तर आपण आता ही संत्री अशी छान वरचं साल काढून बी काढून असा मधला पल्प काढून घेतला आहे आणि त्यामध्ये आता हे 3 कप भरलेलं आहे. तर 1 किलो संत्रीचा पल्प आहे आणि हे डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे 100 ग्रॅम आहे आणि ही मिल्क पावडर ही 70 ग्रॅम आहे. साखर 100 ग्रॅम आहे आणि तूप आपल्याला 2-3 चमचे काय आवडीने जेवढं लागेल तेवढं वापरायचं. म्हणजे आपल्या आवडीनुसार वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि आता कपाचं माप, तर 3 कप हा पल्प भरलेला आहे. हे 1 कप डेसिकेटेड कोकोनट, पाऊण कप हे मिल्क पावडर आहे आणि पाऊण कप साखर आणि हे तूप. आणि आता तुम्ही म्हणाल हे साल, तर हे साल आपल्याला थोडंसं खिसून घालायचं आहे. खूप छान टेस्ट येते त्याची, मस्त फ्लेवर उतरतो ऑरेंजचा, आपल्याला मस्त टेस्ट लागते त्याची. तर हे आपल्याला आता बर्फी बनवायला सुरुवात करूया. तर आता कढई ठेवली तापण्यासाठी. आपल्याला 1 चमचा तूप घालायचं. तर तूप वितळलेलं आहे. आता आपण हा संत्रीचा पल्प टाकायचा. हा जसा गरम होईल तसा विरल्या जातो आपण. असंच ह्याला फुल फ्लेमवरती आपल्याला सर्व असा पल्प विरेपर्यंत असंच ठेवायचं आहे. म्हणजे तो मेल्ट झाला पाहिजे, म्हणजे आपोआप मिक्स होतं ते जसं गरम होईल तसं.
ह्याला असं फोडीत फोडीत घ्यायचं. तर आता पल्प आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे, गरम झाला आहे. तर आता यामध्ये आपल्याला साखर घालायची. पाऊण कप साखर आहे. तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर अजून गोड साखर वापरली तरी चालेल. आता साखर विरेपर्यंत हलवायचे आपल्याला. ह्या स्टेजला काय करायचं, आपल्याला हे जे आपण साल ठेवलंय ना, असं आपल्याला थोडंसं खिसून घालायचं आहे. म्हणजे जो फ्लेवर आहे ऑरेंजचा तो आपल्या ते बरोबर विरून जातं सर्व मिक्स होईपर्यंत. त्यामुळे ह्या स्टेजलाच आपल्याला खिसून घालायचं आहे. अजून घालायचे. हे साल मी व्यवस्थित अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ धुवून घेतलेले. म्हणजे त्याला वरून जर काही लावलेलं असेल तर ते पाण्यामध्ये ठेवल्यामुळे निघून जातं. असं दोन चमचेचा अंदाज खिसलेला घालायचा आपल्याला. तो ऑरेंज इसेन्स भेटतो तो घातला तुम्ही तरी चालेल. ते असं लूज बनतं ना, त्यामुळे ते व्यवस्थित खिसले जात नाही. हे 2 चमचे झाले असतील खिसलेले. 2 चमचेच टाकायचे, जास्त नाही टाकायचं. मस्त सुवास येतोय तर साल आपण खिसलेले. तर आता साखर छान विरलेली आहे. तर आपल्याला यामध्ये आता ऑरेंज फूड कलर टाकायचा खाण्याचा आपल्या. नाही टाकला तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला टाकायची मिल्क पावडर. पर्यंत फुल फ्लेमवरतीच बनवलेले आहे आपण. मिल्क पावडर टाकायची आणि लगेच डेसिकेटेड कोकोनट पण टाकायचे आपल्याला. जर डेसिकेटेड कोकोनट अवेलेबल नसेल तर आपलं खोबरं आहे त्याची पाट ते साल आपलं बटाट्याचं साल काढायचं असतं ना, त्यांनी काढून घ्यायची आणि मग खिसून घ्यायचं बारीक किंवा मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं. छान आपलं गोळी होईपर्यंत हलवत राहायचं आपल्याला, मिडियम टू लो फ्लेमवरती. फ्लेम जास्त वाढवायची नाही, नाहीतर मिश्रण घट्ट झाल्यानंतर खाली डागू शकतं. आहे का नाही नागपुरी, आपण नागपूरची बर्फी खातो घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने, आणि जास्त वेळ पण नाही लागत, झटपट बनते. फ्लेम कमीच ठेवायची. थोडंसं झाकण ठेवूया, ते उडतंय जास्त बाजूला. मस्त ऑरेंजचा सुवास येतोय. आपण ते साल खिसून टाकल्यामुळं एकदम मस्त फ्लेवर उतरतो त्यामध्ये. कलर पण खूप छान दिसतोय आणि आपली बर्फी पण डिलिशियस होणार आहे. आपली बर्फी तयार होती तोपर्यंत आपल्याला हे प्लेट तयार करून घ्यायची. यावरती आपल्याला बटर पेपर अंथरायचं आहे. तर आता आपली
तयार झालेलं आहे बटर पेपर. तुपामुळे आपली बर्फी छान अशी शायनी दिसते. तर ह्याला सारखं हलवत राहायचं आता, म्हणजे खाली डागणार नाही. तर आता हे बघू शकता बर्फी आपली मस्त झालेली. तर फ्लेम कमी करायची आणि आपल्याला चेक करायचे. तर बघू शकता हे थंड नाही झाली तरी एकदम मस्त छान अशी गोळी बनते. थोडंसं टाकल्यामध्ये आता गॅस करायचा बंद. तर आपल्याला आता आपण हे बटर पेपर तयार करून घेतला होता त्यावर घ्यायची काढून. तर कपाच्या बुडाला तूप लावून घेतले. व्यवस्थित करून घ्यायची. जास्त पातळी नाही करायची आणि जाड पण नाही. थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे, छान लुक येतो. हे सिल्वर वर्क लावायचे आपल्याला, ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी पण चालेल. तर याला सेट होण्यासाठी असंच आपण रूम टेम्परेचरवरती 1-1.5 तास ठेवणार आहोत. तुम्हाला जर पटकन हवे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता 1 तासाभरासाठी, किंवा फ्रीझरमध्ये ठेवली तरी चालेल. ही आपली लगेच सेट होणार आहे. तर आपण आता रूम टेम्परेचरवरतीच सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. तर ह्याला 1 तास झाला आहे, बघू शकता मस्त अशी सेट झालेली. क्या बात आहे, मस्त झाली बघू शकता. कट करून घ्यायची आपल्याला. ही नंतर एकदम अशी कट केल्याच्या नंतर खूप छान होते. आता ह्या साईडने कापून घेऊ. हे एक्स्ट्राचं असंच आपण कट करून घ्यायचे. तर बघू शकता मस्त अशी कट झालेली आहे. आपण काढून बघू. ते जशी मुरेल तशी छान होते, बघू शकता. हा हा हा, मोडून दाखवते काय टेक्स्चर आले सुरेख. क्या बात.
तर हे बघू शकता किती छान टेक्स्चर आलेले आहे. खाल्ल्यानंतर इतका मस्त ऑरेंजचा फ्लेवर उतरला आहे त्यामध्ये. तर हे बघू शकता मस्त अशा वड्या निघत आहेत. म्हणजे आपली बर्फी खूप सुरेख बनलेली आहे. हे साईडला त्याच्या आतमधला गर जो असतो, काय दिसते वडी, सुंदर झालेली आहे. तर आपल्याला ह्या सर्व वड्या अशा काढून घ्यायच्यात आणि हे आठवडाभर टिकतात बरं का. आपण यामध्ये काय दूध वगैरे वापरलेलं नाही, त्यामुळे आठवडाभर छान टिकतात. आणि अशा जास्त एअर टाईट डब्यामध्ये नाही ठेवायचं. थोडंसं असं दिवसातनं 1-2 तास उघडी ठेवली तरी चालेल. आणि फ्रीजमध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण गरज नाही फ्रीजमध्ये ठेवण्याची. असे मस्त झालेले आहेत वडे. तर अशा पद्धतीने आपली ही संत्र्याची मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि एकदम मस्त होते. आपली नागपूरची संत्रा बर्फी आहे, तशीच स्वीट होममध्ये मिळते तशीच झालेली. बघू शकता टेक्स्चर, आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि 15 ते 20 मिनटामध्ये तयार होते. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.